मनोज जरांगे पाटील यांना जी धमकीची या ठिकाणी घटना घडलेली आहे, त्यांना धमकी आलेली आहे की तुम्हाला जीवित तुमचं या ठिकाणी घेऊ म्हणून अशा पद्धतीची धमकी आली। त्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नये यासाठी कठोर अशा पद्धतीची कार्यवाही या ठिकाणी चांगल्या पद्धतीची चौकशी करून या ठिकाणी करावी म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की जरांगे पाटील यांनी ज्या जातीत आपण जन्मलो त्या जातीचं काम करणं हे आपला परम कर्तव्य आहे। या उद्देशानं त्यांनी जे काही त्यांच्याच्यानं होते त्या पद्धतीनं त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर इतर जाती धर्मही दुखवले नाही पाहिजे म्हणून त्यांच्याही वेगवेगळ्या आंदोलनामध्ये जाऊन या ठिकाणी सकळ मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळं कोणीही दुखून घेण्याची या ठिकाणी गरज नाही। एकट्या मराठा समाजाचंच काम न करता जरांगे पाटलांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन महाराष्ट्र हा शांतता कसा राहायला पाहिजे याकडे वेळोवेळी लक्ष दिलेलं आहे। तर त्यामुळं आमचं म्हणणं आहे की कुठंतरी अशा पद्धतीच्या धमक्या वगैरे देऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जे कोणी करत आहे त्यांना आम्ही या ठिकाणाहून इशारा देतो की तुम्ही अशा पद्धतीचे कृत्य करणं बंद करा, नाहीतर मग या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर जनता रस्त्यावर उतरल आणि तुम्हाला धडा शिकवेल।